नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तसेच या 9व्या हप्त्याचे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तेही आपण जाणून घेणार आहोत आणि तारीख काय आहे तेही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। PM किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4,000 रुपये जमा होणार। जूनमध्ये PM किसान योजनेचा निधी मिळाला, पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप मिळालेला नाही। रक्षाबंधन अथवा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यात येईल। PM किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। साधारणपणे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारही आपला निधी जारी करते। मित्रांनो, मात्र सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे आलेला आर्थिक ताण आणि निधीच्या तुटवड्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे। आता 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनसारख्या मोठ्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांनाही आनंदाची बातमी देऊन दिलासा देण्याच्या तयारीत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावर या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो। येत्या 15 ऑगस्ट किंवा 28 ऑगस्ट रोजी राज्य सरकार राज्यातील बळीराजाला मोठी खुशखबर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येते आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये एक्स्ट्रा दिले जातात। मित्रांनो, ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये जमा केली जाते। शेतकरी मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार असल्याची चर्चाही सुरू आहे। फडणवीस सरकारकडून पुढील काही दिवसांत 8वा आणि 9वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यासाठी सरकारने नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते, कारण सरकारकडून वर्षभरात 3 हप्त्यात 6,000 रुपये जमा केले जातात। 2026च्या सुरुवातीला सरकारकडून यंदाचा पहिला हप्ता जमा केला होता। त्यानंतर पुढील जून महिन्यात पुढील हप्ता जमा होणार होता, पण अद्याप जमा झालेला नाही। आता पुढील 2 हप्ते एकत्र जमा होऊ शकतात आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। सोबतच आधार सीडिंग तसेच तुमच्या बँकेची तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक असणं गरजेचं आहे। तरच तुमच्या खात्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे आणि PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळू शकतात, अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागू शकते। त्यामुळे तुम्ही दिलेले सर्व प्रोसेस पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि पुढेही तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।